नमस्कार, मी डॉक्टर क्षितिज कोकरे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्षितिज कोकरे ब्लॉग्स. तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला पायावर खाज येणे किंवा खाज येणे, लालसर होणे, पांढरे डाग येणे किंवा मग तुम्हाला पावसाळ्यामध्ये हा त्रास खूप जाणवत असेल. हे फंगल इन्फेक्शन तर नाही ना? हां. तर आज आपण जाऊया व्हॉट इज मीन बाय फंगल इन्फेक्शन. तर पहिला मित्रांनो, फंगल इन्फेक्शन म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. फंगल इन्फेक्शन म्हणजे फंगाय हे एक टायनी छोट्याशा डोळ्याला न दिसणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे. त्याच्यामध्ये ते कुठल्याही वेट जागेवर किंवा मग कुठलीही मॉइस्ट जागा असेल त्या जागेवर जास्त ग्रो होतात. अशा मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होणारं इन्फेक्शन म्हणजे आपण त्याला फंगल इन्फेक्शन असे म्हणतो. फंगल इन्फेक्शन मोस्टली रेनी सीझन्स म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणाचं वाढलेलं असतं. मला कालपासून 2-3 पेशंट फंगल इन्फेक्शनचे आले. का होतं? त्याचे कारणं आणि ह्याचे प्रिव्हेन्शन आणि ह्याची ट्रीटमेंट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फंगल इन्फेक्शन म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलंच आहे, की फंगाय हे एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. त्याला मॉइस्ट जागेवर ते जास्त प्रमाणात ग्रो होतं आणि पावसाळी सीझनमध्ये त्याचं खूप प्रमाण होतं. खूप म्हणजे खूप ग्रोइंग असतं पावसाळ्यामध्ये. कारण आपण डेली घालणारे जे कपडे असतात किंवा मग पावसामुळे आपलं जे कपडे वाळलेले नसलेले प्रॉपर आपण घालतो. त्यामुळे ते फंगाय तिथे ग्रो होण्यास मदत होते आणि तिथे आपल्याला फंगल इन्फेक्शन दिसून येतं. त्याचप्रमाणे आपण सॉक्स वगैरे पावसामध्ये चालत असताना सॉक्स हे वेट झालेले असतात किंवा वेट सॉक्स घातल्यामुळे किंवा वेट शूज घातल्यामुळे त्यामुळे पायाच्या दोन्ही बोटामध्ये खाज निर्माण होते आणि तिथे फंगल इन्फेक्शन ग्रो व्हायला त्यांना अधिक मदत होते आणि जास्त प्रमाणात त्याचं ग्रो होते. तर अ, हे अधिक प्रमाणे पावसाळ्यामध्ये दिसून येते. तर सध्या आता पावसाळा चालू आहे त्यामुळे ह्याचे प्रिव्हेन्शन काय घ्यायचं हे मी तुम्हाला सांगतो. तर ओले कपडे आणि ओले कपडे घालणं टाळा. दुसऱ्याचे वापरलेले टॉवेल्स वगैरे असू द्या किंवा इन्फेक्टेड टॉवेल्स हे असं दुसऱ्याचे यूज करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे पावसामध्ये आल्यानंतर लगेच अंग कोरडं करा पूर्णपणे. अंघोळ झाल्यानंतर दोन्ही पायाच्या बोटामध्ये जे ड्रायनेस पाहिजे ते ड्रायनेस ठेवा. प्रॉपर हायजीन ठेवा आणि त्याचे लक्षणे मी तुम्हाला सांगतो. त्याचे लक्षणे असे आहेत, की खाज होणे, इचिंग होणे, लालसर भाग होणे, पांढरे डाग होणे, ब्लिस्टर फॉर्मेशन तयार होणे. त्यानंतर त्याचं पूर्णपणे बॉडीवर किंवा त्वचेवर त्याचं लालसरचे चट्टे तयार होणे, हे फंगल इन्फेक्शनचे कारण आहेत मेन. जर कारणं, असे जर लक्षणे तुमच्यात दिसत असेल, तर तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालेलं आहे. हे फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी त्यासाठी अँटी फंगल क्रीम्स बाजारात उपलब्ध असतात. ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घ्या आणि ओरल अँटी फंगल टॅबलेट्स पण भेटतात. ते डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या. त्याची जर ट्रीटमेंट तुम्हाला पाहिजे असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अजून काही इन्फेक्शियस डिसीज आहे जे पावसाळ्यामध्ये ग्रो होते त्याचे पण मी व्हिडिओ करेल. सो हे सगळे त्याचे लक्षणं आज आपण सांगितलं. फंगल इन्फेक्शन म्हणजे काय, फंगल इन्फेक्शन कसं तयार होतं, पावसाळ्या सीझनमध्ये फंगल इन्फेक्शनचे का कारणं आहेत, किती कारणं आहेत आणि त्याच्यापासून प्रिव्हेन्शन कसं करायचं, त्याचा उपचार हे सगळं आपण सांगितलेलं आहे. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.